विद्यार्थी मित्रांनो, गट क 17 डिसेंबरला होणारी एक्झाम आहे आणि ह्या एक्झामचा तुम्हाला जो 1 तास आहे, ह्या 1 तासामध्ये म्हणजेच पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची आहे किंवा पेपर सोडवत असताना कशा पद्धतीने पेपर सोडवला पाहिजे त्याचा शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सो या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार काय, पहिलं पेपर सोडवताना प्रश्न वाचून कसा सोडवायचा, दुसरं पेपर सोडवत असताना इलिमिनेशन मेथड कशी वापरायची, तिसरं पेपर सोडवत असताना वेळ कसा वाचवायचा, चौथं पेपर सोडवत असताना एखाद्या प्रश्नाला जर तुम्हाला उत्तर सापडत नसेल तर ट्रिक कशी वापरायची. उदाहरणार्थ विधानात्मक प्रश्न असतील किंवा जोड्या लावायचे प्रश्न असतील. सो या प्रश्नांना फार कमी कालावधीमध्ये म्हणजे 20 सेकंदात तुम्ही उत्तर देऊ शकता आणि तुमचा वेळ वाचू शकतो आणि तो वेळ तुम्हाला इतर प्रश्नांसाठी द्यायचा आहे. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विथ एक्झाम्पल हे सगळं दाखवणार आहे. सो बघत राहा हा व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला काही सिली मिस्टेक असेल तर त्या सुद्धा कशा वाचवायच्या ते पण सांगतोय आणि प्रश्न सुटू शकतो जर तुम्ही ती ट्रिक वापरली तर. बघूया आपण 1 बाय 1 प्रश्न. जसा की हा पहिला प्रश्न आहे, जोड्या लावायचा प्रश्न आहे. त्यात असं विचारलंय काय, जोड्या लावा. आता हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला प्रश्नही सोडवायचा आहे, वेळ पण वाचवायचा आहे. कसा बघा, इथे दिलंय योग्य जोडा जिल्हा आणि अभयारण्य दिले. आता उदाहरणार्थ मी सगळ्या जोड्या लावत बसणार नाही, ठाण्याची कोणती आहे, सांगली कोणती, गडचिरोली कोणती, अकोला. त्यापेक्षा मला याच्यापैकी जे परफेक्ट माहिती आहे, उदाहरणार्थ मला परफेक्ट माहिती आहे, उदाहरणार्थ गडचिरोली मला परफेक्ट माहिती आहे, गडचिरोलीसाठी चपराळा हे अभयारण्य आहे. बस मी माझा वेळ वाचवायचा विचार करतोय, हा महत्वाचा गोष्ट आहे. टाइम मॅनेजमेंट करणंही महत्वाचं की नाही. मग मला बघितलं क ला 4 असणार ऑप्शन मी लगेच चेक करतो. तुम्ही सगळे चेक करत बसत नाही. क ला 4 कुठे बघा, एकच ऑप्शन आहे. कुठे दिसतो तुम्हाला ऑप्शन कुठे आहे, नाही. हा प्रश्न एमपीएससी ने विचारलाय बघा, डायरेक्ट उत्तर आहे, जोडत बसू नका तुम्ही. कधी कधी होते काय, विद्यार्थी काय करतात मग चेक करतो परत मी, ठाण्याचं 2 आहे का, यस. नंतर सांगलीसाठी काय 1 आहे का, सागरेश्वर यस. मग आपण एवढं चेक करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये, कारण तुम्हाला काही प्रश्न असे असतील की लेंदी आहे आणि त्याला वेळ जास्त लागणार आहे. सो हे उत्तर दिले. चला पुढे दुसरा प्रश्न सोडून दाखवतो तुम्हाला. बघा आता ही दुसरी पद्धत आहे, इलिमिनेशन मेथड म्हणतो आपण त्याला. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय, प्रश्न वाचून तुम्हाला जर वाटत असेल की ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाहीये किंवा याच्याबद्दलचं नॉलेज किंवा याच्याबद्दल डेटा मी वाचला नाहीये, अशा वेळेस ऑप्शन इलिमिनेट करा. इलिमिनेट करणं म्हणजे काय, तुमची रिस्क 4 ऑप्शन म्हणजे 100% ची रिस्क आहे. त्याला 50% आणा, त्याला 75% आणा, त्याला 25% आणू शकतो रिस्क, अनामती रिस्क. उदाहरणार्थ हा प्रश्न आहे, काय विचारलाय, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या. आता खाड्या तर माहिती, पण मध्य कोकणातल्या खाड्या आता प्रत्येक विचार करत गेलो आपण तर खूप वेळ लागणारी गोष्ट आहे. तुम्ही वेळ दिला तर प्रश्न सुटणार आहे, नो डाऊट. पण या प्रश्नाला सोडताना ट्रिक वापरायची. कशी वापरायची बघा. आता तुम्हाला त्यांना विचारलंय मध्य कोकणामध्ये. आता मध्य कोकण तुम्हाला माहिती आहे, वरती कोकण, खाली कोकण आणि हा मध्य असणार आहे, मध्य भागचा. मग विचार करा या. आता उदाहरण दुसरा ही पण गोष्ट लक्षात घ्या की देत असताना देवगड, आचरा आणि कर्ली ह्याच खाड्या 4 ऑप्शन दिल्या. बरेच जण काय करतात, 4 ऑप्शन वाचून बसतात, वेगवेगळे दिले की नाही, सारखेच आहे, वेगळे वेगळे दिलेले नाहीये, सारखेच ऑप्शन आहे. पण मी काय केलं, इथेच मी विचार करतोय की मला देवगड, आचरा आणि कर्ली खाडी माहिती आहे का. आता या ऑप्शन मध्ये चुकून त्यांनी काय, हा असा एखादा प्रश्न येतो की यामध्ये वेगवेगळ्या खाड्या दिल्या, जसं इथे दिले बघा, बरेच होतं काय सारखेच असतात, इथे वेगळं दिलं आहे. मग आता इथे विचार करतो मी यामध्ये बघा, मध्य कोकणाची विचारली. तुम्हाला माहिती आहे डहाणूची खाडी कुठली बरं, सगळ्यांना परिचित आहे, डहाणू पालघर मध्ये, पालघरची आहे. म्हणजे ही मध्य कोकणात येणारच नाही, मध्य कोकणामध्ये मध्यभागी पाहिजे ना. डहाणू पालघर मध्ये अगदी उत्तरेकडचा जिल्हा येणारच नाही. अजून काय, तेरेखोल सगळ्यांना माहिती आहे, तेरेखोल कुठे आहे, सगळ्यात खालची सिंधुदुर्गची आहे, म्हणजे ही पण येणार नाही. म्हणजे ह्या दोन्ही कॅन्सल झाल्या. आता तुमची रिस्क कशावर आली आहे, 50-50 वरती रिस्क आली आहे. मग 50-50 या दोघांपैकीच एक उत्तर आहे. मग कोणतं उत्तर असेल तर तुम्ही ऑप्शन घ्या. आता दोघांमध्ये बघा, अजून तुम्हाला जर माहिती असेल, आचरा, देवगड आणि कर्ली ह्या सगळ्या खाड्या ज्या आहेत, तिन्ही खाड्या बघितल्या तर सिंधुदुर्ग मधल्या आहे. सिंधुदुर्ग हा सगळ्यात खालचा जिल्हा आहे. सो हा पण ऑप्शन गेला पाहिजे, ऑप्शन हाच. इलिमिनेशन मेथडनी 2 एलिमिनेट केल्या, त्या दोघांपैकी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. अजून तिसरा इलिमिनेशन मेथड इथे पण वापरू शकतो आपण. बघा काय विचारलंय, खालीपैकी कोणती नदी नाल्या महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही. सिली मिस्टेक होते बघा, बराच नाही विचारलंय. बरंच आपण काय करतो, आहे बघतो. सो नाही विचारलंय, जा नाही असं विचारलंय. आता मला एवढं माहिती आहे की वैतरणा नदी जी आहे ना, ही कोकणातली नदी आहे. वैतरणा ही कोकणातली सगळ्यात मोठी नदी, सगळ्यांना परिचित आहे. म्हणजे वैतरणा येणार नाही हे माहिती आहे, म्हणजे वैतरणा कोकण नदी प्रदेशातून वाहते. यांनी नाही विचारलं, येणारच नाही, म्हणजे नाहीये, नाहीचे आन्सर नाहीये. म्हणजे बघा इथे इथे हे 2 ऑप्शन झाले कॅन्सल, इलिमिनेशन मेथड.
रिस्क कुठे आली आहे तुमची 50-50 वर आली आहे, दोघांपैकी एक आन्सर आहे. त्यात अजून काय चेक करायचं तुम्हाला, फक्त बघा इथे ब क ड तिघही चेक करायचे. आता या तिघांपैकीच आन्सर आहे. दुसरं मला हे पण माहितीये, काय माहितीये, हा जो उल्हास नदी बघा, वैतरणाच्या खालोखाल उल्हास नदी मोठी आहे बरोबर, 124 मीटर लांबीची आहे. म्हणजे ही पण कुठली, उल्हास, ही सुद्धा पालघर ठाण्यामधली आहे आणि वैतरणा सुद्धा पालघर मधली आहे. राहिला काय आता, हे दोघं नाही ऑप्शन मध्ये, हे दोन येणारच नाही, क पण येणार नाही, मग हे संपलं एलिमिनेशन. हे उत्तर परफेक्ट आहे, फक्त ब बरोबर, म्हणजे ती उत्तर काय, माही. आपल्याला माहिती नाही कोणती नदी नाहीये, पण याच्यावर आन्सर आपण काढू शकतो. पुढे आता एखादा प्रश्न जमतच नाहीये, एलिमिनेशनचा धक्का देऊन टाका जरा. कसं बघा, हा प्रश्न सपोज तुम्ही जलसिंचन योजना कधी वाचलेच नाही मी, असे प्रश्न आता मी भूगोल मध्ये सांगतो, अशा सगळ्या विषयांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. इथे दिलं बघा, जिल्हा दिलाय, इकडे जलसिंचन योजना दिलाय. यापैकी काय माहिती, जोड्या लावाचा प्रश्न आला की जे माहिती उत्तर पहिले शोधा. सगळे 40 शोधत बसू नका. मग यामध्ये काय, मला जे माहिती शोधतं, उदाहरणार्थ नांदेडला विष्णुपुरी नावाचं धरण आहे, मी बराच वेळ शिकलेलो आहे. मग मी काय बघितलं, क ला 2 ऑप्शन पाहिजे, इथे चेक करा, क ला 2 ऑप्शन असताना एकच आहे, झालं. बाकीचं शोध बसू नका, आन्सर आलंय तुमचं. हे प्रत्येकाला जोडा बसूच नका. पुढे काय, तिसरं ट्रिक बघायची आपल्याला, विधानात्मक प्रश्न जर आले तर कसे सोडवायचे. विधानात्मक प्रश्न बघा, विधान दिले, मग विधान दिले की तुम्हाला नेहमी लक्षात पाहिजे ऑप्शन काय असतात, असत्य ब असत्य, अ आणि ब दोन्ही सत्य, अ आणि ब दोन्ही असत्य, असत्य ब असत्य, असे पर्याय तुम्हाला दिले असतात. ते बघा, तेच पर्याय सत्य असत्य सांगितलं. विधान पहा, सत्यता तपासा असं सांगितलंय. मग अशा वेळेस काय करायचं, पहिलं विधान पहिले वाचून घ्या. दोन्ही विधान वाचायला गेला तर वेळ लागेल, प्रश्न सुटेल, पण वेळ वाचवायचा आपल्याला. बघा, मग पहिलं विधान वाचून घ्या पटकन. काय, सातमा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे. बघा, मी लगेच डिझाईन काढली इथे. काय केलं मी, इथे लिहिलंय तापी नदी, इथे लिहिली गोदावरी नदी. तापीच्या आणि गोदावरीच्या मध्ये काय, सातमाळा अजिंठा आहे. काय, सातमा अजिंठा आहे का दिलं, यस बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. अविधान बरोबर आहे. कशात दिसतो बघा, विधान अ आणि ब दोन्ही सत्य हे येऊ शकतं. विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहे सांगितलं बरोबर, म्हणजे हे विधान कॅन्सल झालं, हे येऊ शकतं. विधान असत्य असून ब असत्य आहे, ठीक आहे, हे पण येऊ शकतं. विधान असत्य हे पण कॅन्सल झालं. एलिमिनेशन मेथड दोनच शिल्लक ऑप्शन, दोघांपैकी 50-50 वर तुमचं ऑप्शन रिस्क आली आहे. याच्यापैकीच एक आहे, म्हणजे आता अ बरोबर आहे तर ब चेक करावं लागेल तुम्हाला. बऱ्याच वेळेस असं जर तुम्हाला ब बद्दल खात्री नसेल तर बऱ्याच वेळेस काय असतं, अ आणि ब दोन्ही बरोबर असतं. मग इथे पण बघितलं तर गोदावरी खोरे आणि भीमा नदीचे खोरे, शंभू महादेव. आता हे शंभू महादेव वेगळे झाले का, नाही, हरिश्चंद्र बालाघाट वेगळे झाले. इथे मात्र ते ऑप्शन आता फक्त अ बरोबर आहे, ब असत्य म्हणजे काय येणार आहे, असत्य असून ब असत्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. बरोबर, एलिमिनेशन मेथड आपण बघितलं. नंतर काय, चौथं सिली मिस्टेक होती, वेळ वाचवणारे प्रश्न असतात. कसं बघा इकडे, आता खाली विधाने पहा आणि अयोग्य विधानाची निवड करा. काय विचारलंय, अयोग्य. बऱ्याच वेळेस आपण योग्य चेक करतो, इथे काय विचारलंय, अयोग्य. मग अयोग्य विधान वाचायची आपल्याला. आता बऱ्याच वेळेस काय असतं, ह्या 4ही विधानानंतर असं जर प्रश्न असेल अयोग्य म्हणजे एकच ओळखायचं, एकच आहे ना, याचा आन्सर एकच येणार आहे, 4 पैकी एकच आहे. बऱ्याच वेळेस काय असतं, सगळ्यात खाली दिलेलं असतं, सगळ्यात खाली, कधी कधी अगदी वर दिलं असतं. खालीच काय असतं, जनरली खालीच असतं का, कारण तुम्ही सगळे ऑप्शन वाचत जावं, मग तुम्हाला सापडावं, तुमचा वेळ जातो. मग अशा वेळेस काय करायचं, एक तर शेवटचा आणि पहिला वाचून घ्या. जसं मी पहिला वाचतोय, तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते, चुकलं, हेच चुकीचं आहे, असत्यच आहे, हेच असत्य आहे. वाचायची गरज आहे का, गरजच नाहीये. बस ऑप्शन हे टिक करा, पुढे चला. तरी पण आता हा ऑप्शन कधी खाली असतो, काय इथे असतो, म्हणून तुम्ही एकतर खालचं किंवा एकतर वाचा, तुमचा वेळ वाचेल. मधले विधान वाचून त्याच्यावर विचार करण्याची गरज पडत नाही, कारण एकच अयोग्य असणार ना, खाली ऑप्शन आहेत का नाही, डायरेक्ट याच्यापैकीच एक आहे. सो हा प्रश्न आला लक्षात ठेवा कसा सोडवायचा. त्यानंतर क्रम लावा, असे प्रश्न जर आले तर पटकन कसे सोडवायचे, क्रम लावा. जसं बघा, कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे कधी कधी विचारतात किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे कधी कधी विचारतात. इथे विचारलंय उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग आता नद्या बघा कोणत्या आहे, वैतरणा, सावित्री, उल्हास आणि वशिष्ठी. आपल्याला सगळ्यांना परिचित असतं, एक तर अगदी उत्तरेकडचं अगदी दक्षिणेकडचे आपल्याला माहित असते, आणि यामध्ये अगदी उत्तरेकडे काय आहे, वैतरणा. आता पुढे पाहायची गरज नाही, वैतरणा अगदी उत्तरेकडे. 1 नंबरला वैतरणा पाहिजे, म्हणजे अ पहिले पाहिजे. अ असणारे ऑप्शन काय, 2च आहे बघा इथे. हे झाले एलिमिनेशन मेथड, हे 2 कॅन्सल झाले, राहिले 2च. आता परत काय करायचंय, दोघांमध्ये कॉमन पेन चेक करा. म्हणजे क बघायची गरज आहे का, म्हणजे पहिल्यांदा अ येणार आहे, नंतर क येणार, हे फायनल झालं. इथेच
आपल्याला ठरवायची गरज नाही, इथेच झालं फायनल. आता राहिलं ड आणि ब चा क्रम तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. सावित्री आणि वैशिष्ट्य तुम्हाला माहिती, सावित्री नदीमुळे काय झालं, पाणकोटची खाडी उत्तर दक्षिण कोकण वेगळा झालाय. हा बरोबर रायगड आणि रत्नागिरीच्या दरम्यान आहे. वैशिष्ट्य ही काय रत्नागिरीमध्ये, म्हणजे उत्तर ब पहिले पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ऍटलीस्ट यामुळे काय झालं 50-50 रिस्क तुमची आली, 50 वरती आले तुम्ही रिस्क. हे दोन तुमच्या ऑलरेडी कॅन्सल झाले. कसं झालं मी तुम्हाला सांगितलं बरोबर. ही 5 ट्रिक तुम्हाला मी सांगितली. आता बघा वेळ वाचवण्या संदर्भात काही अजून उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. वेळ वाचवला तर तुम्हाला नक्की वेळ पुढे तारून नेणार आहे, लक्षात घ्या. आता हा प्रश्न आहे सेम दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं आहे. आता याचं साधं उदाहरण घ्या. सगळ्यात खाली कोणती खाडी बरोबर तुम्हाला माहिती ना, सगळ्यात खाली कोणती आहे, तेरेखोल. कोणती आहे, तेरेखोल. आणि ह्या ऑप्शन मध्ये बघितलं सगळे ऑप्शन सारखेच बघा, तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी. दाभोळ, राजापूर, तेरेखोल सगळे सारखेच ऑप्शन आहे. म्हणजे सगळ्यात खाली तेरेखोल आहे आणि त्यांनी विचारलं दक्षिणेकडून उत्तरेकडे, सगळ्यात खाली तेरेखोल असणारा ऑप्शन चेक करा. तेरेखोलचा ऑप्शन एकच दिसतोय, एवढा एकच आहे. हे उत्तर बरोबर आहे. बघायची गरज आहे का, चारही ऑप्शन चेक करायची गरज आहे का, नाही. सगळ्यात खाली तेरेखोल पाहिजे, हे एकच आहे, संपला. अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्ही जर सोडवले ना तुमचा वेळ वाचणार आहे. जर हा वेळ नाही वाचवला तर तुमची निवड होणार की परत पूर्व द्यावी लागणार हे ठरवणार आहे. बघा वेळ वाचवा लागेल. हा प्रश्न सोडून बघा तुम्ही कसा आहे. ह्या प्रश्नामध्ये जोडा लावायला प्रश्न आला की कोणता एक जोडून बघा तुम्ही. फॉर एक्झाम्पल जो माहिती मला परफेक्ट माहिती, तुम्हाला सगळं माहिती असेल पण सगळं जोडत बसू नका. वेळ वाचवायचा आहे ना. उदाहरण धरमदरला मला माहिती आहे 5 अंकी नदी, 5 अंकी खाडी आहे, पाताळगंगा. डी ला 2 पाहिजे, डी ला 2 असणारा ऑप्शन एकच आहे. हा एमपीएससी विचारला प्रश्न आहे. किती वेळा सुटला मी सांगतो मला, 10 सेकंदात हा प्रश्न सोडला. ज्याला 36 सेकंद लागतात ना त्या प्रश्नात 10 सेकंदात तुम्ही सोडू शकता. उदाहरणार्थ बॉक्साईट खनिज संपत्तीसाठी मुख्य क्षेत्र कोणती आहे. बॉक्साईटचं सगळ्यांनाच परिचय. बॉक्साईट हे फक्त कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात सापडतं. मला याच्यापैकी जर तुम्ही बघितलं तर पहिलाच ऑप्शन आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी, इथे 100% सापडणार आहे. म्हणजे अ असणारा ऑप्शन जिथे आहे तो योग्य आहे. इथे हे 2 झाले कॅन्सल, राहिले 2च. आता एक तर ब असेल जोडला किंवा क असेल. चेक करा, ब नागपूर भंडारा येऊ शकत नाही, विदर्भात बॉक्साईट सापडत नाही. राहिलं कोल्हापूर, यस हे बरोबर आहे. ब, अ आणि क ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. बघा अशा पद्धतीने तुम्ही जर सोडवलं तर गेल्या वर्षभरापासून म्हणा 2 वर्षापासून म्हणा तुम्ही मेहनत घेता. या पूर्ण वर्षभराची मेहनत तुम्हाला एका तासामध्ये रिफ्लेक्ट करायची आणि या एका तासाचं महत्व खूप जबरदस्त असणार आहे. ह्या एका तासामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन सोडवायचे. मॅक्सिमम प्रश्नांपर्यंत 85-90 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. हे टार्गेट ठेवून जर तुम्हाला हे करायचं असेल तर एलिमिनेशन मेथड किंवा वेळ वाचवण्याच्या ह्या 5 ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या ह्या नक्कीच तुमचा स्कोर वाढवण्यासाठी मदत करतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये पण कळवा. या व्हिडिओने तुमचा फायदा होत असेल कमेंट मध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इथेच थांबतो, धन्यवाद.